मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा 29 ऑगस्ट रोजी मोर्चा मुंबईमध्ये दाखल होणार आहे. परंतु ऐन गणेशोत्सवात होणारा लाखो मराठ्यांचा मुंबईतला मोर्चा हा रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध पातळ्यांवरती प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता उच्च न्यायालयानेच मराठ्यांच्या मुंबईतल्या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे. मात्र मुंबई बाहेर मराठा समाजाला आंदोलन करण्यासाठी राज्य सरकार परवानगी देऊ शकतं असंही उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. मराठ्यांच्या मुंबई मोर्चावरून महाराष्ट्रातलं वातावरण हे खूप तापलेलं आहे आणि असं असताना सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस टार्गेट होत असल्यानं भारतीय जनता पार्टीचे नेते देखील जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. या परिस्थितीमध्ये सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मात्र तटस्थ दिसून येत आहेत, बिनधास्त दिसून येत आहेत. त्यामुळं शिंदे आणि अजित पवार हे बिनधास्त कसे काय असा प्रश्न विचारला जातोय आणि याच संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर या विषयाला समजून घेतल्यानंतर तुमची जी मतं आहेत ती या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मंडळी, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी ही निर्णायक लढाई असल्याचं म्हटलेलं आहे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मुंबईमध्ये जाण्यावर ते ठाम आहेत. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ते अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघणार आहेत. प्रत्येक तासाला मराठ्यांच्या मोर्चासंबंधी एक नवीन अपडेट येते. कदाचित हा व्हिडिओ तुम्ही बघेपर्यंत अनेक घडामोडी घडलेल्या असतील, परंतु एक बाब इथं सातत्यानं दिसून आली आहे, ती म्हणजे मराठा आरक्षण आंदोलक जे आहेत मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टार्गेट होताना दिसत आहेत. आता फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं साहजिकच सरकारचे प्रमुख म्हणून ते टार्गेट होणं आपण समजू शकतो. परंतु मुख्यमंत्रीपदी असलेल्या व्यक्तीला एकेरी संबोधणं, गावरान भाषेमध्ये शिवीगाळ करणं आणि तसा त्यांचा उल्लेख करणं हे समर्थनीय अजिबात असू शकत नाही आणि ती अपेक्षाही नाहीये. गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यांच्या मुलाबाळांना नोकऱ्या मिळाव्यात असं अनेक मराठा नसलेल्या लोकांना सुद्धा वाटतंय. आता मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून मिळावं की ते मिळू नये याचा निर्णय, त्याची लढाई, त्याचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयातच होऊ शकतो. आरक्षण मागण्याचा मराठा समाजाला पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचाही त्यांना अधिकार आहे आणि तसं आंदोलन त्यांचं सुरू सुद्धा आहे. इथून मागची आंदोलनं त्यांची झालेली आहेत. परंतु आपण बघत असाल गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस हे जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर आहेत. मुख्यमंत्री फडणवीस निशाणावर असल्यानं भाजपचे नेतेही खवळलेले आहेत. मंत्री नितेश राणे असतील, माजी विरोधी पक्षनेते अरविंद दरेकर असतील, चित्रा वाघ, परिणय फुके, प्रसाद लाड यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केलेली. परंतु इथे एक गोष्ट प्रकर्षानं दिसून येते, ती म्हणजे सरकारमध्ये सहभागी असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मात्र बिनधास्त दिसत आहेत. जरांगे पाटील यांच्याकडून ना त्यांना टार्गेट केलं जात आहे, ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टार्गेट होत आहेत. म्हणून त्या दोघांकडून म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून जरांगेंची समजूत काढली जाते किंवा त्यांना काही उत्तर दिलं जाते. एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारल्यावर मात्र त्यांनी जरांगे पाटील यांच्याकडून होत असलेल्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली. ही बाब सत्य आहे आणि असं जरी असलं तरी ज्या पद्धतीनं एक सरकार म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागं उभा राहायला पाहिजेत, तसे ते दिसत नाहीत. एकीकडं मराठ्यांचा मुंबईतला मोर्चा रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुंबईतल्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय
आणि व्हायचं म्हणजे व्हायचंच असं भावनिक आवाहन जरांगे पाटील यांच्याकडून होत आहे. उच्च न्यायालयानं मनाई केल्यानंतरही जरांगे पाटील यांनी मराठ्यांना मुंबईत येण्याचं आवाहन केलंय. मराठ्यांनी जमेल त्या मार्गानं 29 ऑगस्ट रोजी मुंबईतल्या आझाद मैदानावरती दाखल व्हायचे असा आदेशच जरांगे पाटील यांनी गावोगावच्या मराठ्यांना दिलेला आहे. तो आदेश पोहोचलेला आहे आणि त्यामुळं सरकारची झोप उडाली. आता सरकारनं मराठा आरक्षणाचा आढावा घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची एक उपसमिती स्थापन केली. ही समिती मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेणार आहे. ती घेतीये. त्यांची बैठकही मुंबईमध्ये झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मुंबई मोर्चाला स्थगित करावं अशी विनंती केली आहे. गणेशोत्सव हा हिंदूंचा मोठा सण आणि उत्सव आहे आणि या उत्सवादरम्यान हे आंदोलन मुंबईमध्ये होणं हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सोयीचं होणार नाही, ते सोयीचं ठरणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. परंतु उच्च न्यायालयानं मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर या प्रकरणाला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार असल्याचं जरांगे पाटील यांचं मत आहे आणि ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात मराठ्यांच्या मुंबई मोर्चावरून एक घमासान सुरू आहे. त्यामध्ये फडणवीस विरुद्ध जरांगे पाटील हे प्रमुख खेळाडू आमने सामने आहेत. सरकारमधले 2 नंबरचे महत्वाचे जे खेळाडू आहेत ते मात्र बिनधास्त दिसत आहेत. राजकारण हे खूप वेगळं क्षेत्र आहे. इथं दिसतं तसं नसतं. इथं कधी आजचा मित्र उद्याचा विरोधक आणि आजचा जो विरोधक आहे तो उद्याचा मित्र बनतो हे कळत नाही. त्यामुळं महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला बेबनाव हा मराठा आंदोलनाच्या वेळी दिसून येतोय का अशी चर्चा सध्या राज्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. आणि आता उच्च न्यायालयाच्या मनाईनंतर जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा हा मुंबईत परवा दाखल होणार का, की त्यात वेगळा ट्विस्ट येणार, सरकार काय भूमिका घेणार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार फडणवीसांच्या मदतीला धावून येणार की नाही, याची सगळी जी उत्तरं आहेत ते आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडणार आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यातून ही उत्तरं मिळतील. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हा काळ खूप आव्हानात्मक आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.